गड किल्ले संरक्षणासाठी विशेष पावले सरकारमार्फत उचलण्यात आले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील भुईकोट किल्ला आता देखील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आणि त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरामध्ये भुईकोट किल्ल्याच्या भोवतालचं अतिक्रमण करण्यात यासाठी याचिका लोक न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली। आपण ज्यांनी याचिका दाखल केली असे रामदास बोरसे आपल्या सोबत आहेत। साहेब, नेमकं काय सांगाल? मालेगावला शासनाने जरी आदेश केले तरी देखील मालेगावला लोक न्यायालयात जावं लागलं, अतिक्रमणाच्या विळख्यात पुन्हा भुईकोट किल्ला अडकलेला, काय सांगाल? शासन दरबारी न्यायच मिळत नव्हता। अनेक पक्षदा मंत्र्यांकडे दार ठोकवलं, त्यांना विनोद तावडे होते, तेव्हापासून आम्ही मागणी करतोय याला सुरक्षित करा। आम्ही असा किल्ला जर बांधू शकत नाही तर ती सांभाळण्याची जबाबदारी नागरिकांची आहे। नागरिकांनी जरी त्याची नासधूस केली असेल, जरी अतिक्रमण केले असेल, पण नियमाप्रमाणे जे पुरातत्व विभागाचे नियम आहेत तो कायदा लागू करून ते मुक्त करावं। खंदक मध्ये जर अतिक्रमण होत असेल, आणि खंदक मध्ये अतिक्रमण म्हणजे कोणतं? कमर्शियल अतिक्रमण, जेणेकरून आपण मंगल कार्यालय म्हणतो तसा त्यांनी जमातखाना बांधला आहे। तो जमातखाना 100 फूट लांब आणि 30 फूट रुंद। ज्या पद्धतीने मालेगावच्या किल्ल्यावरती नितेश राणे यांनी येऊन प्रशासनाबरोबर बैठका घेतल्या, जिल्हाधिकारी देखील होते, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला तरी देखील न्यायालयात जावं लागलं आणि मग याच्यात राजकारण आणि प्रशासनाचा हेळसांडपणा किंवा प्रशासनाचा जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करायचं वाटतं? प्रशासन निष्काळी नाही, लक्षवेधी केली नारायण राणेंनी। परंतु मालेगावात काय आहे, एक राजकीय दुकान त्यांना मिळून गेली, त्यांनी त्याच्यावरती राजकारण करून चालणं केलं ना। तिथल्या लोकांची मानसिकता आहे तर आम्हाला जर चांगली जागा मिळाली, आमचं जर पुनर्वसन झालं ते जायला तयार आहे, पण त्यांनाही जाऊ देत नाही, कारण की त्यांची ती वोट बँक। जे एक व्यक्ती असा आहे का तो जे जमातखाना बांधलाय त्या झोपडपट्टीच्या आत तो राजकारण करतो। ती झोपडपट्टी निघाली म्हणजे त्याला जमातखाना काढावा लागेल। शेवटचा लोकन्यायालयात आपली तारीख कधी होती? नेमकं तिथं काय निर्णय झाला? शेवटची सुनावणी आमची 2022 मध्ये झाली आणि 2022 मध्ये शेवटी 7व्या महिन्यात निकाल दिला लोक आयुक्तांनी, तर हे अक्रोचमेंट आहे, म्हणजे अतिक्रमण आहे, हे खाली करण्यात यावे आणि यांचं पुनर्वसन करण्यात यावे। त्या गोष्टीचे आम्ही समर्थन आहे, निश्चित पुनर्वसन झालं पाहिजे, पण त्याला आता 2022 आणि 3 वर्षाचं काळ, आता शासनाने परत आदेश पारित केले का गड किल्ले मुक्त करा। आम्हाला आनंद वाटणार आहे मुक्त झाल्यावर। आपला तर आदेश झालेला आहे न्यायालयाचा, मग शासनाकडे आपण पुन्हा याचिका करणार? नाही, आम्ही त्याचा पाठपुरावा केला, शासन बघू करू। सरकारी काम आणि 12 महिन्यांचा सरकारला त्याच्याबद्दल किती प्रेम आहे त्याच्याबद्दल आपण व्यक्त करणं आज चुकीचं आहे, पण आज जे करतंय सरकार त्याचं निश्चित आपण आभार मानले पाहिजे आणि झालं तर आपण अधिक आभार मानूया। नक्कीच मालेगाव सारख्या शहरामधली भुईकोट किल्ला अजून देखील गुदमरतोय। अशा परिस्थितीत याचिका करताना अजून देखील आदेश येऊन देखील न्याय प्रशासनाकडून मिळत नाही। न्याय मिळावा ही अपेक्षा मालेगावकडून केली जात आहे। मनोहर शेवाळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।